प्रमाणे पाठी लागे म्हटलं अगदी तुमच्या मागे जायचं मोक्ष डायरेक्ट सायुज्य नावाचे मोक्ष म्हटलं त्याला. आणि चार मुक्तीमध्ये आपण पाहतो ते प्रकरण नाही इथे आता आणि तो वेगळही नाही आपल्याजवळ. आपण पहिलं चरण म्हणतो हरिभटामध्ये धनोबांच्या तर तिने मुक्तीचारी असं वर्णन आहे. आणि ते चारी मुक्ती साधण्याचा उपाय देवाचे भूभक्षण आणि ते मुक्तीचारी हे पहिलंच वाक्य किती मजेशीर आहे. मग या चार मुक्तीमध्ये शेवटचाही मोक्ष आपले सायुज्य नावाचा सायुज्य मुक्ती म्हणजे सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त करून घेण्याचं उत्तम साधन हरी हरी म्हणता. बस काहीच नाही करायचं आहे. बस हरिनामाचं चिंतन करा तुमच्या घरी मोक्ष नाते. गुरुजींनी प्रमाण एक चांगलं दिलं इकडनं गुरुजी प्रमाण तुमचं होतं बरोबर फक्त आपल्याला डायरेक्ट हे सायुज्य मोक्षाचं प्रमाण आठवत होतो आपण. गुरुजींनी इकडे असं मोक्षाचं प्रमाण दिलं काय म्हणत होतो तुम्ही हा हरिनामामृत सेवी सावकाश आणि मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. इकडे पुढचं सांगितलं डायरेक्ट की त्याच्या समोरच मोक्ष आहे. कोणाच्या हरिनामामृत. हरिनाम हे अमृत आहे आणि हरिनामाचं अमृत जो घेईन ना त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या समोर अगदी कोण आहे प्रत्यक्ष उभा आहे. कोण मोक्ष त्याच्या डोळ्यासमोर आहे त्याला मोक्षच आहे. लक्षात अशा अनेक गोष्टी चिंतनाच्या आहेत. याप्रमाणे मग आता पुढे जरासंधाचा वध झाला सर्वांना आनंद झाला. आता पुढचा प्रसंग आहे राजसूय यज्ञाची सिद्धता करायची आहे. मग सर्व त्या ठिकाणी एकत्र आले आणि राजसूय यज्ञाच्या संदर्भामध्ये आता कुठलाही कार्यक्रम जर म्हटला तर त्या कार्यक्रमासाठी एक वाद नेहमी असतो. कार्यक्रमाची सुरुवात कशी करायची कोणाकडून करायची आणि कोणाच्या हस्ते करायची पूजन कोणाच्या हाते असं असतं. मग तुम्ही जर असे एकत्र आले आणि विचार केला कोणाला बोलवायचं कोणाच्या हातून करायचं तर तिथे वादविवाद चालत होतो. एखाद्या मनात कोणाचं असतो कोणाच्या मनात कोणी असतं. तो वाद तिथे चालला असताना निरनिराळ्या सभासदांनी मत सांगितली. कुठला होता धर्मराजाच्या करता राजश्री यज्ञ. मग मुख्य यजमान पदाच्या अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा कोणाची पूजा करून सुरुवात करायची या कार्यक्रमाची. मग अनेकांनी अनेक मत मांडली. त्याच्यामध्ये सहदेव जो होता तो सहदेव उभा राहिला आणि सहदेवाने सांगितलं अरे कशाला शोधत बसला तिकडनं प्रमुख पाहुणा अतिथी. आपल्याकडे सर्वात मोठा पाहुणा आपल्याजवळ येणार द्वारकेचा राणा भगवान कृष्ण. मग त्याला सोडून दुसऱ्या इकडचं ते करता अंडा कशा करता त्याने सांगितलं. आणि सर्वांनी आता भगवान कृष्ण परमात्म्याला अग्रपूजेचा मान दिला पाहिजे असं अनेकांनी त्या ठिकाणी म्हटलं. धर्मराज आणि ऐका सर्वांनी ती सूचना मान्य केली. धर्मराजानं पुढे येऊन सपत्नी पूजा केली. कृष्णाची अग्रपूजा झाली. सर्वांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. पण ऐका कुठलंही कार्य होऊ द्या त्याच्यामध्ये एखादा कोणीतरी असतो. ही गोष्ट मात्र त्या शिशुपालांनी आवडली. त्यानं सहदेवावर अपशब्द टाकले. कोणाला कळतं का त्याला लहानसं पोरगण त्याने म्हटलं तुम्ही ऐकलं ते काय ज्याला कोणी काही नाही तो गवळ्याचा पोरगण त्याला काय अग्रपूजेचा मान देता किती विपरीत आहे हे. शिशुपालानं निंदा केली गडबड उडाली. आता सभेमध्ये जुमतं की काय वाटलं अनेक. आता आहे का ज्यावेळेला अशी अवस्था निर्माण होते ज्यावेळेला आपल्या देवाची आपल्या धर्माची आपल्या ग्रंथाची आपल्या संताची ऐका पुन्हा सांगतो ज्यावेळेला आपल्या देवाची आपल्या धर्माची आपल्या ग्रंथाची आपल्या संतांची आपल्या मंत्राची जर कोणी निंदा करत असेल तर तुम्हाला काही मार्ग सांगतो. त्यावेळेला तुमच्या जर ताकद असेल तर त्याला जाब विचारा विरोध करा त्याला खंडन करा. त्याच्या काय बोलतोय हे करा. नाही तुमच्यात ताकद असेल बसले तुम्ही सभेमध्ये असं चाललंय आपल्याबद्दल तुमच्यात ताकद असेल तर विरोध करा.
ताकद नसेल तर कानात बोट घाला, ऐकू नका. आणि तेवढंही तुम्हाला जमत नसेल तर तिसरा मार्ग फारच महत्वाचा आहे. सभात्याग करा. तिथून सरळ उठायला आपल्या घरी म्हणणं चाललं तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ओरडत बसा. हे 3 मार्ग सांगितले. म्हणून अनेक राजे तिथून सभेतून उठून गेले. आणि मग मत्स्य केकय संजय राजे हातात शस्त्र घेतलं. शिशुपालाला मारण्याकरता त्याच्यावर धावून गेले. ढाल तलवार घेतली. युद्धाला सिद्ध झाले. भगवान परमात्म्याने विचार केला. परमात्मा म्हणतात की हे जर युद्ध झालं तर हे याला मारतील, यांनी मारणं काही योग्य नाही, कारण हा यांच्या लायकीचा नाही. यांना मारण्याचा अधिकार मला आहे आणि याचा वध करण्याचं काम मी केलं पाहिजे. अशा प्रकारे कृष्णाने इतरांना थांबवलं आणि शिशुपालाचं मस्तक सुदर्शन चक्राने फुडून टाकलं. जिकडे तिकडे गडबड उडाली. अनेक राजे जीव घेऊन पळाले. शिशुपालाच्या देहातून प्राणज्योत निघाली आणि ती श्रीकृष्णाच्या देहामध्ये आणि तत्काळ प्रविष्ट का झाली त्याचं कारण होतं. शिशुपाल हा मूळचा भगवत पार्षद होता, तो भक्तच होता. पण त्याचा फक्त 3 जन्मापुरता तो वैरी बनला. पहिला जन्म होता हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म होता रावण आणि तिसरा जन्म होता शिशुपाल. ऐका, यज्ञ समाप्त झाला. धर्मराजाने अवधूत स्नान केलं. यज्ञ समारंभ मोठ्या थाटाने झाला. सर्व लोक आपापल्या घरी गेले. ऐका, अजून कथा ऐकूया. झालं सर्व आनंदी आनंद झाला. जो मध्याला त्यालाही मारलं, तोही ठाण झाला. सर्वच काही झालं. यज्ञ समारंभ अत्यंत आनंदाने पार पडला. पण एका प्राण्याला मात्र काही सुख झालं आणि तो प्राणी होता दुर्योधन. लक्षात ठेवा, दुर्योधनाला मात्र मत्सर करू लागला. दुर्योधन धर्मराजाचा वैभव कसं नष्ट होईल तळफळतो आहे. आणि अशा अवस्थेमध्ये काय झालंय का, एकदा युधिष्ठिराच्या अंतपुरात कधी न पाहिलेल्याची राजलक्ष्मी दुर्योधनाच्या दृष्टीला पडली आणि ते पाहून त्याचा तिळपापड झाला. अलौकिक संपत्तीसह द्रौपदी आपल्याला प्राप्त व्हावी अशी इच्छा दुर्योधनाच्या मनात निर्माण झाली. आणि पुढे एकदा द्रौपदी आणि कृष्ण स्त्रियांबरोबर विनोदाच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि दुर्योधन त्यांच्या समोरून चाललेला आहे. इंद्रप्रस्थातल्या पांडवांचं ऐश्वर्य पाहिल्याच्या नंतर त्याला संताप आला आणि संतापलेला हा माणी दुर्योधन त्या मय सभेतून चालला. त्या भूमीची रचना अशी केलेली होती त्या मय सभेची की जिथे पाणी होतं तिथे जमीन दिसायची आणि जिथे खरं जमीन होती तिथे पाणी असायचं. ऐका, याने काय केलं, पाण्याच्या ठिकाणी याला भूमीची भ्रांती झाली आणि आपलं जे वस्त्र होतं ते असं खाली सोडलं, ते भिजवून घेतलं आणि जसा पुढे आला तर जलाच्या ठिकाणी भूमीची भ्रांती झाली आणि वस्त्र त्याने भिजवलं. आणि त्यावेळेला द्रौपदीसह त्या इतर सर्व स्त्रिया तिथून पाहत होत्या आणि त्यांनी ते पाहिलं आणि पाहता बरोबर त्या सर्व स्त्रियांना हसू आलं आणि त्या सर्वांच्या तोंडून, आता त्यांच्यामध्ये मुख्य ते द्रौपदी असल्यामुळे तिच्या नावावर ते वाक्य पडलं. ते वाक्य कोणाच्या नावावर पडलं, मुख्य माणसाच्या नावावर पडत होते, बाकीचे होते ते का. तर त्या सर्वच्या सर्व स्त्रिया एकदाच त्यांच्या तोंडातून वाक्य निघालं, आंधळ्याचा मुलगा झालं का. हे वाक्य जर नाही निघालं असतं ना तर एवढं महाभारत झालं नसतं. पण एवढं महाभारत कोणामुळे झालं, कसं बोलले आता, स्त्रियांच्या बोलण्यामुळे झालं असं म्हणा ना. कसे याला त्याला नाव देत आहे म्हणून बोलण्यामुळे किती अनर्थ वगैरे ध्यानात ठेवा. बोलण्यामुळे झालं नुसतं तोंड घडलं म्हणून लक्षात घ्या. आणि मग दुर्योधन अपमानाने संतप्त झाला
आणि धर्मराजाचा निरोप न घेताना आपल्या नगरीमध्ये त्या ठिकाणी आपला निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भाषण ऐकून ब्राह्मणांना देखील आश्चर्य त्या ठिकाणी आपले निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारे परीक्षित राजा पुढे वसुदेवाने आता यज्ञ करण्याचा भेद केलेला आहे आणि ऋषीत्वांच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपली योजना केलेली आहे. समंत पंचक्षत्री वेद व्यासादिक महामुनींनी कृष्णाची त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. पृथ्वीवर मनुष्य रूपाने अवतार धारण केलेला आहे अशी आता वसुदेवाची खात्री झाली. आता वसुदेवालाही कळलं की भगवान कृष्ण हा परमात्मा आहे आणि म्हणून एकदा कृष्ण आपल्या पित्याला वंदन करण्याकरता जेव्हा निघाले वंदन करण्याकरता ज्या वेळेला त्यांनी आपले निघालेले आहेत त्यांनी वंदन केलं आणि वासुदेवाने मोठ्या प्रेमाने त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, श्रीहरी हे संघर्षणा, तुम्ही या विश्वाचे केवळ आधारस्तंभ आहात. अखिल मायेची प्रवृत्ती आणि निवृत्ती तुम्ही करताय. केवळ माझ्यासारख्यांना तुम्ही वेगळे वेगळे दिसताय पण तुमचं सस्वरूप नित्य निर्विकार अद्वितीय आहे. श्रीकृष्णा, तुझ्या व्यापक रूपाचा कृतीचा अधिकाराचा विचार करताना मती कुंठित होते. अरे कृष्णा, मनुष्य जन्माशिवाय इतर जन्मात हे ज्ञान प्राप्त होत नाही. पण काय करू? बघा, काय करू हा शब्द आहे. पण काय करू? असा अपूर्व नरजन्म मला मिळाला पण आजच मी शुद्धीवर आलो. कोण म्हणता ऐकाय वाक्य? हे वाक्य भगवान कृष्णाचा बाप जो वसुदेव, त्या वसुदेवाचं वाक्य आहे. आता पण तो काय करू? माझं सर्व आयुष्य फुकट गेलं. आता हे ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्याचं आयुष्य कशाने फुकट गेलं, आपलं आयुष्य फुकट गेलं का नाही गेलं हे त्याच्यावरून आपला निर्णय लक्षात येईल. त्याने म्हटलं, पहा, कृष्णाशी बोलतोय. अरे अरे अरे, मी आदर्श शुद्धीवर येतोय आणि माझं सर्व आयुष्य फुकट गेलेलं आहे. कारण मी आतापर्यंत काय केलं? काय केलं ऐका का? हा माझा देह, ही माझी प्रिया, हे माझे पुत्र, असा अभिमान मी धरला आणि आजपर्यंत सुखोपभोग मिळवण्याची विवंचना केली. काय म्हटलं त्याने? आलं लक्षात तुमच्या? वसुदेव स्वतः काय म्हणतोय भगवान कृष्णाला की आतापर्यंत मी काय केलं? हा माझा देह, ही माझी प्रिया, हे माझे पुत्र. म्हणजे असं करणं म्हणजे आपलं आयुष्य फुकट जाणं. माझं लक्षात ठेवा, आपल्या डोक्यातही काय आहे? हेच आहे. आपण इथेच करतो. हा माझा प्रिय, हे माझी प्रिय पत्नी, हे माझे मुलं. याच्याशिवाय आपलं काही दुसरं नाहीच आहे. पण लक्षात घ्या, असू नये असं नाही, पण संतांनी सांगितलं तुम्हाला हे आपलं नाहीच, हे आपलं नाही. कारण जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर संतांच्या प्रमाणे का म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. हा देह माझा नाही, कारण हा देह माझा नाहीच. कारण देह हा पाचाचा आणि लाऊसना शेकी जाता त्याला देणे लागे. हा पंचभूताची प्रॉपर्टी आहे, ही ज्याचा त्याला मिळणार आहे, जाणार आहे. पण हा देह माझा नाही. जी ज्यांना मी माझा माझा म्हणतो ते माझे नाही. एकच गोळा भंग माऊलींचा सांगतो तुम्हाला. माऊली म्हणतात, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, युगाच्या
जाईल कौलाचे गणगोत कौलाचे गणगोत युगाजळावात जाईल कौलाचे मायबाप कौलाचे गणगोत कौलाचे मायबाप कौलाचे गणगोत युगाजळावात जाईल कौलाचे मायबाप कौलाचे गणगोत कौलाचे मायबाप कौलाचे गणगोत युगाजळावात जाईल बाप कौलाचे गणगोत आणि मृग जलवत जाईल गया. गोडगोड अभंग संतांचे आहेत. आणि म्हणून हे कृष्ण बलराम हो, आजवर मी हा सुखाचा उपभोग मिळवण्याची वंचना केली, पण हे कृष्ण बलराम हो, अजून तरी मला प्राप्त करून घेण्याविषयीची प्रेरणा करा. अजूनही मला आणि नरजन्माचं सार्थक करून द्या. मला सद्बोध करा आणि मला मायेतून काढा आणि परमार्थाची जोडी करून द्या. कोण म्हणताय? वसुदेव. अत्यंत गुरुचिंतने आपणही त्या भगवंताकडे असं बोललं पाहिजे. आता परीक्षित राजा वसुदेवाचे जे अनुतापपर भाषण श्रवण केल्यानंतर भगवान काय म्हणतात वसुदेवाला, स्वतःच्या बापाला काय बोलतात ते ऐका. त्याने सांगितलं, वसुदेवा तुला प्राप्त झालेल्या ज्ञानांकुराच्या योगानं आणि तुला आत्मबोध झालेला आहे. या अंकुराच्या नित्य संगोपनानं तू सुदृढ होत जाऊन तुझा मायामोह नष्ट होईल. श्रीकृष्णाचं बोधपर भाषण ऐकलं आणि वसुदेवाची भेदबुद्धी नष्ट झाली, पण देवकीच्या मनामध्ये मात्र आणि त्या ठिकाणी अद्याप देखील आणि समता आलेली नव्हती. सांदीपनीचा मृतपुत्र श्रीकृष्णाने बलराम यांना परत आणून दिला. ही वार्ता ऐकल्यापासून आणि तिच्याही मनामध्ये भाव निर्माण झाला, रामकृष्ण हो, तुम्ही सांदीपनीचा मृतपुत्र आणलेला आहे. अरे कंसाला माझी मुलं मारलेली आहेत 6, मला आणून द्या. देवकीचं भाषण ऐकलं, बलराम कृष्ण बलिराजाकडे गेलेत आणि त्यांनी त्यापासून ते बालक आणून देवकीला दिलं. तेव्हा त्या बालकाला पाहून देवकी फार आनंदित झाली आणि ब्रह्मचिंतनामध्ये आणि त्या ठिकाणी आता ती निमग्न झालेली आहे. यानंतर एक सुंदर आणि गोड कथा